आज मी आपणाला आपले भूतपूर्व माननीय राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या यांच्या आत्मचरित्रातला एक प्रसंग सांगणार आहे. राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मवृत्तात एक प्रसंग दिला आहे. तो त्यांच्या कुटुंबातला प्रसंग आहे. रामेश्वर येथे कलामांचे पणजोबा आणि पणजी यांना अंबालकरर म्हणजे थोर नेते असे संबोधले जाईल. सीतेच्या उद्धारासाठी रावणाविरुद्ध युद्ध करण्यासाठी रामांनी रामेश्वरहून मोहीम सुरू केली. ह्या घटनेच्या स्मरणार्थ रामेश्वरात प्रतिवर्षी राम सीतेचा लग्न सोहळा अख्खा गाव आजही थाटामाटात साजरा करतो. डॉक्टर कलामांचे पणजोबा रामरथ तीर्थम ह्या पवित्र सरोवरात एक तरंगता मंच राम सीतेच्या विवाहासाठी तयार करीत. मुळात हे सरोवर अतिशय खोल आहे. ह्या तरंगत्या मंचावर राम सीतेच्या मूर्ती अप्रतिमपणे सजवीत. त्या तरंगत्या मंचाला सरोवराच्या मध्यभागी असलेल्या मंडपाच्या सभोवती नेले जाई. ह्यावेळी सगळा गाव उपस्थित राही. एकदा पणजोबा मूर्तीची देखरेख करीत होते. राम सीतेची आभूषणं किती झाली आहेत ते पाहत होते. तेवढ्यात रामाची मूर्ती डळमळली नि सेकंदभरात सरोवराच्या तळाला गेली. तेव्हा पणजोबांनी एक क्षणात पाण्यात उडी घेतली अन रामाची मूर्ती बाहेर काढली. सगळ्या गावाने हे बघितलं. मंदिरातल्या पुरोहितांना आणि गावकऱ्यांना मूर्ती मिळाल्याचा खूप आनंद झाला. पुरोहितांनी कलामांच्या घराण्याला मुथल मारिया थाई हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. पणजोबांचा गावकऱ्यांनी भव्य सत्कार केला. शिवाय मूर्ती सुखरूप परत मिळाल्याबद्दल रामेश्वरच्या मशिदीत अल्लाकडे विशेष प्रार्थना केली. कलामांच्या घराण्यावर अशीच अल्लाची कृपा राहो अशीही प्रार्थना केली. माणसा माणसातला बंधुभाव आणि ऐक्य कसे जाणते असते याचे हे उदाहरण. हे जाणतेपण गाव कुणाकडे शिकला? त्याच्या मनात वसत असलेल्या आत्मारामाच्या आणि अल्लाच्या जाणतेपणातून. असा हा जाणता भाव उत्कृष्ट राष्ट्र निर्माण करतो. थिरुक्कल ह्या 2000 वर्षापूर्वीच्या ग्रंथात उत्कृष्ट राष्ट्र कोणाला म्हणावे याची चर्चा केलेली आहे. ह्याबाबत ग्रंथकाराने 5 घटक आवश्यक असल्याचे सांगितले आहे. ते म्हणजे रोगराईपासून मुक्ती, ऐश्वर्य संपन्नता, पराकोटीची निर्मिती दक्षता, कलहविहीनता आणि प्रबल संरक्षणयुक्तता असे 5 घटक आज कोणत्याही राष्ट्रात एकत्रित नाहीत. हे घटक ज्यात एकत्र येतात त्यालाच रामराज्य म्हणतात, नव्हे का?